नमस्कार मंडळी. अजून एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचे ॲनालिसिस करणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता की 6 आठवड्यापासून आपलं मार्केट हे करेक्शन फेजमध्ये आहे. अजूनही मार्केटमध्ये सेलिंगचा दबाव दिसून येत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटमध्ये क्लिअर डायरेक्शन, मार्केट लोअर लो बनवत मार्केट खाली आलं आहे. इथे सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण मार्केट डाऊन साईडला असतं तेव्हा लोअर लोचं फॉर्मेशन क्रिएट करत असतं. त्या लोअर लोच्या फॉर्मेशनमध्ये जो रेजिस्टन्स असतो तो नेहमी स्ट्रॉंग असतो आणि जो सपोर्ट असतो तो नेहमी वीक असतो. तसंच जर अपट्रेंडमध्ये बघाल तर अपट्रेंडमध्ये जेव्हा पण मार्केट हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो बनवत जातं तेव्हा तो जो रेजिस्टन्स असतो तो वीक असतो आणि जो सपोर्ट असतो तो स्ट्रॉंग असतो. तुम्ही इथे पाहू शकता की सपोर्ट हा ड्रॉ केला आहे. त्यावरती मार्केटने भरपूर टाइम्स रिस्पेक्ट दिले आणि आता पण सेम इथे 2 ते 3 वेळा त्याने सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता जर मार्केटला खरंच वरती जायचं असेल किंवा खरंच हा रिव्हर्सल असेल तर येणाऱ्या दिवसात 24,740 हा पहिला रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करावा लागेल. मग त्याच्यानंतर बघाल तर 24,900चा आहे आणि त्याच्यानंतर 25,240चा आहे. हा व्हिडिओ फक्त शिक्षणासाठी आहे, कुठलीही चर्चा ही गुंतवणूक सल्ला नाही. आता आपण सपोर्ट कोणते असतील ते जाणून घेऊया. तर पहिला सपोर्ट हा 23,340चा असेल. हा स्ट्रॉंग सपोर्ट असेल आणि जर हा ब्रेक केला तर 24,080चा दुसरा सपोर्ट असेल आणि तिसरा हा 23,723चा असेल. बघाल तर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स येणाऱ्या आठवड्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. शेवटी स्वतःचा अभ्यास करून निर्णय घ्या. धन्यवाद.